राज्याच्या मंत्रालयात पुन्हा एकदा भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आले असून अर्थ व नियोजन विभागातील कक्ष अधिकारी विलास लाड यांना 6,37,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. खारघर परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. ग्रामविकास विभागाशी संबंधित निधी मंजुरीसाठी ही लाच मागितल्याचा आरोप असून या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराकडून निधी मंजूर करून देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्याने मोठी रक्कम मागितली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार दाखल केल्यानंतर सापळा रचण्यात आला आणि नियोजित ठिकाणी लाच स्वीकारताना अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. त्यानंतर तात्काळ अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. अलीकडील काळात मंत्रालयातील लाचखोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची चर्चा असून काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांच्या स्वीय सहाय्यकालाही अशाच प्रकारात अटक करण्यात आली होती. यामुळे प्रशासनातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. विशेषतः आर्थिक वर्षाच्या शेवटी निधी मंजुरीच्या प्रक्रियेत वाढणाऱ्या हालचाली आणि त्यातून होणारे गैरप्रकार याकडेही लक्ष वेधले जात आहे. या प्रकरणाचा परिणाम सामान्य नागरिकांवरही होत असल्याचे दिसून येते. निधी मंजुरी प्रक्रियेत अडथळे निर्माण झाल्यास विकासकामे रखडू शकतात आणि नागरिकांना सेवा मिळवण्यासाठी अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू शकतो. त्यामुळे प्रशासनावरील विश्वास कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी अधिक कठोर आणि पारदर्शक यंत्रणा उभी करण्याची गरज अधोरेखित होत आहे.